मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आपण दररोज नवीन 25 इंग्लिश शब्द तुमच्यासाठी घेऊन येतोय। आजचा 32वा पार्ट आहे। याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, पहिला शब्द तुमच्या समोर आहे सो, म्हणजेच काय, म्हणून किंवा इतका। बघा, व्हिडिओच्या शेवटी फक्त मी मराठी शब्द विचारतोय, तुम्ही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमचा सराव होऊन जाईल। सो म्हणजे काय, म्हणून किंवा इतका। पुढे आहे स्टॉप, म्हणजे थांबणे किंवा थांबवणे। बघा, स्टॉप म्हणजेच काय, थांबणे किंवा थांबवणे, दोन्ही शब्द लक्षात ठेवा। काय बघा, टॉल म्हणजे उंच, टॉल म्हणजेच काय, उंच। पुढचा शब्द आहे शाउट, म्हणजे ओरडणे। बघा, शाउट म्हणजेच काय, ओरडणे। पुढचा शब्द आहे सॉफ्ट, म्हणजे मऊ किंवा नरम। बघा, सॉफ्ट म्हणजे काय, मऊ किंवा नरम। पुढे आहे स्टोर, म्हणजे दुकान, साठा किंवा साठवणे। बघा, स्टोर म्हणजेच काय, दुकान, साठा किंवा साठवणे, तिने अर्थ लक्षात ठेवा। पुढे बघा टेप, म्हणजे टेप किंवा फीत। बघा, टेप म्हणजेच काय, टेप किंवा फीत। पुढे आहे शो, म्हणजे दाखवणे किंवा प्रदर्शन। बघा, शो म्हणजेच काय, दाखवणे किंवा प्रदर्शन। पुढे आहे बघा सम, म्हणजे काही किंवा थोडे। बघा, सम म्हणजेच काय, काही किंवा थोडे। पुढे आहे स्टोरी, म्हणजे कथा, गोष्ट किंवा मजला। बघा, स्टोरी म्हणजेच काय, कथा, गोष्ट किंवा मजला। पुढे आहे टेस्ट, म्हणजे चव किंवा चाखणे। बघा, टेस्ट म्हणजेच काय, चव किंवा चाखणे। पुढे आहे शट, म्हणजे बंद करणे। शट म्हणजे काय, बंद करणे। पुढे आहे सन, म्हणजे मुलगा किंवा पुत्र। बघा, सन म्हणजेच काय, मुलगा किंवा पुत्र। पुढचा शब्द आहे बघा स्ट्रेट, म्हणजे काय, सरळ किंवा थेट। बघा, स्ट्रेट म्हणजे काय, सरळ किंवा थेट। पुढे आहे टॅक्स, म्हणजे कर। टॅक्स म्हणजेच काय, कर। पुढे आहे शाय, म्हणजे लाजरा किंवा लाजाळू। बघा, शाय म्हणजेच काय, लाजरा किंवा लाजाळू। पुढे आहे सॉन्ग, म्हणजे गाणे किंवा गीत। बघा, सॉन्ग म्हणजेच काय, गाणे किंवा गीत। पुढे आहे स्ट्रेंज, म्हणजे विचित्र किंवा अनोळखी। बघा, स्ट्रेंज म्हणजे काय, विचित्र किंवा अनोळखी। टी म्हणजेच काय, चहा। टी म्हणजेच काय, चहा। पुढे आहे सिक, म्हणजे आजारी किंवा मळमळणे। बघा, सिक म्हणजेच काय, आजारी किंवा मळमळणे। पुढे आहे सून, म्हणजे लवकर। सून म्हणजेच काय, लवकर। पुढे आहे स्ट्रीट, म्हणजे रस्ता। बघा, स्ट्रीट म्हणजेच काय, रस्ता। पुढे आहे टीच, म्हणजे शिकवणे। टीच म्हणजेच काय, शिकवणे। पुढे आहे साइड, म्हणजे बाजू किंवा पक्ष। बघा, साइड म्हणजेच काय, बाजू किंवा पक्ष। पुढे आहे सॉरी, म्हणजे माफ करा। सॉरी म्हणजेच काय, माफ करा। तर बघा, अशा प्रकारे मित्रांनो आपण इंग्लिश शब्द आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं पाहिलं। आता फक्त मी मराठी शब्द या ठिकाणी विचारतोय, तुम्ही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द सांगण्याचा प्रयत्न करा। बघा, म्हणून किंवा इतका, थांबणे किंवा थांबवणे, उंच, ओरडणे, मऊ किंवा नरम, दुकान, साठा किंवा साठवणे, फीत, दाखवणे किंवा प्रदर्शन, काही किंवा थोडे, कथा, गोष्ट किंवा मजला, चव किंवा चाखणे, बंद करणे, मुलगा किंवा पुत्र, सरळ किंवा थेट, कर, लाजरा किंवा लाजाळू, गाणे किंवा गीत, विचित्र किंवा अनोळखी, चहा, आजारी किंवा मळमळणे, लवकर, रस्ता, शिकवणे, बाजू किंवा पक्ष आणि माफ करा। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सराव सुद्धा करून घेतला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।